स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। पर्यावरण को बचाने का संकल्प, हमीद मुशर्रफ बने 1 करोड़ वृक्ष अभियान के हिस्सेदार। बीजापुर को हरा भरा करने का संकल्प, माहौल को प्रदूषण से मुक्त और हरा भरा करने का सपना। पर्यावरण प्रेमी हमीद मुशर्रफ ने डॉक्टर एम.बी. पाटिल के ग्रीन रेवोल्यूशन मिशन के हिस्सेदार बनते हुए 1 करोड़ वृक्ष अभियान के वादे को पूरा करते हुए हफ्ते में 1000 वृक्ष लगाने का बेड़ा उठाया है। कल वर्ल्ड एनवायरनमेंट डे के मौके पर इसकी शुरुआत करते हुए पर्यावरण की सुरक्षा हमारे हाथों में है। नई पीढ़ी को सुरक्षित और पोल्यूशन से मुक्त जीवन देने के लिए हर घर एक दरख्त का नारा देते हुए परिसर प्रेमी का हक अदा किया कांग्रेस मुखिया अब्दुल हमीद मुशर्रफ ने। इस मौके पर अरविंद यादव, आरती शाहपुर, शब्बीर जागीरदार, रशीद माशालकर, इरफान शेख के अलावा कई परिसर प्रेमी रहे मौजूद। आज विश्व परिसर दिनाचरण है। आज पूरे झाड़ा लगाने का है। हमारे एम.बी. पाटिल साहब कोटि वृक्ष अभियान करें और कैनाल को पानी लाएं और पूरे गांव में गलिया में हर एक जगह एक एक घर को एक एक झाड़ लगाना, पूरे कैनाल को आजू बाजू झाड़ लगाना, गार्डन आग झाड़ा लगाना और कितने गिरवांडा झाड़ा लगाना। क्योंकि तो ये झाड़ से हमना अच्छी हवा आती और छाँव होती है। ये पूरे गांव को, हमारे पूरा जिला को बहुत झाड़ा लगाने से बहुत अच्छा होता है। हर एक ले को ये सांस लेने और हवे के वास्ते, छाँव के वास्ते बहुत अच्छा होता है। ये पूरे सब भी मिला को अपने अपने घरा में झाड़ा आली मट्टी में दे रहे हैं, यहाँ बीजापुर में दे रहे हैं, चड़चान में और बाबा नगर बिजरगी में, ऐसा सब जगह फॉरेस्ट वाले दे रहे हैं। वो झाड़ा ले को झाड़ा हर एक ले अपने अपने घर पास लगाओ। एक छाँव होती है, एक अच्छी हवा होती है। ये बहुत अच्छा होता है। बरसात होता है, ज़्यादा बरसात होता है, ये छाँव से हवा से ये सबको अच्छा होता है। तुम्हें सब भी लगाओ। अस्सलाम वालेकुम। इंದು ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆ ನಿಮಿತ್ತ ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರದ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ನಾಯಕರಾದಂಥ ಶ್ರೀಯುತ ಹಮೀದ್ ಮುಶರ್ರಫ್ ಸರ್ ಇವರು 1000 ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡುವ ಒಂದು ದಾಖಲೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ನಾಯಕರು ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಕೋಟಿ ವೃಕ್ಷ ಅಭಿಯಾನ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ನೀರಿನ ಹರಿಕಾರ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಉಪಯೋಗ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪ್ರತಿ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಒಂದೊಂದು ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡಬೇಕು. ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ಆ ನೀರಾವರಿಯನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಳೆ ಗಾಳಿ ಸಮೃದ್ಧಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಅಂತರ್ಜಲ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಹಮೀದ್ ಮುಶರ್ರಫ್ ಸರ್ ಅವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ನಗರ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶ, ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಗಾರ್ಡನ್ಗಳಲ್ಲಿ 1000 ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಟ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಸಮೃದ್ಧಿ ಸಿಗಲಿ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹಾಗೂ ನಗರ ಮತಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಅಂತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಹಮೀದಣ್ಣ ಮುಶರ್ರಫ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆಯ ಅಂಗವಾಗಿ ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೇವೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಎಲ್ರಿಗೂ ವಿಶ್ವ ಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆ ಶುಭಾಶಯಗಳು. ಇವತ್ತು ಹಮೀದ್ ಮುಶರ್ರಫ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದೊಳಗೆ ನಾವು 1000 ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಟ್ಟಿವಿ.
ಎಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಗಾರ್ಡನ್ ಮತ್ತು ರೋಡಿನ ಅಕ್ಕಪಕ್ಕ 1,000 ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಟ್ಟು ನಾವು ಇವತ್ತು ಮೊದಲು ಹೋದ ವರ್ಷದಿಂದ ಇವರು ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಕೋಟಿ ವೃಕ್ಷ ಅಭಿಯಾನ ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ರು ಹಾಗೆ ಈ ವರ್ಷ ಹಮೀದ್ ಸರ್ ಅವರು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದು ಒಂದು 1,000 ನೆಟ್ಟಿದ್ರು ಇವತ್ತು. ನಾನು ಆರತಿ ಶಾಪುರ್, ಜಲನಗರ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ, ವಿಜಯಪುರ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन.